तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे, बऱ्याच दिवसापासून आपल्याला जे प्रॉब्लेम येत होते, उबेरचे जे रिझर्वेशनच्या बुकिंग सध्या सेटअपला जातात, त्याच्यामुळं सर्वसामान्य ड्रायव्हरांचा जो काही धंदा बुडाला आहे पूर्णतः, तर त्याच्यावरती काहीतरी उपाय म्हणून आज वर्षाताईंनी काल रात्री एक प्लॅन केला होता की आपण सगळ्यांनी ड्रायव्हरांनी फेक बुकिंग टाकायच्या रिझर्वेशनच्या उबेरला. ते जेणेकरून ज्या सगळ्या रिझर्वेशनच्या बुकिंग आहे तर त्या सगळ्या डायरेक्ट जातात कोणाला, तर जे सेटअपला गाड्या ॲड आहे त्यांना जातात. आता तुम्ही म्हणशाल की फेक बुकिंग टाकल्या तर मग याचे परिणाम काय होतील. तुम्हाला वाटतं की काय परिणाम होतील, तर आपण ज्या कंपनी विरोधात आपल्याला काम करायचं आहे ती कंपनी तर काही जागेवर येत नाही. त्यांना आपण प्रेमाने सगळं सांगितलंय. आता मग आधी पूर्वीपासून आम्ही बरेच समय उबेरच्या ऑफिसला भेट दिलेली, बरेच कस्टमर केअरला कॉल केले, हेड ऑफिसला पण कंप्लेंट केल्या होत्या, पण काहीच त्यांचे रिझल्ट याच्या संदर्भात आले नाही. पण आता मग त्याचा उपाय म्हणून आपल्याला पर्याय एकच आहे की सगळ्यांनी फेक बुकिंग टाकायच्या. कंटिन्यूस जर 8 दिवस जर अशा फेक बुकिंग पडत जर असन, तर कुठंतरी उबरच्या तळागाळापासून तर हेड ऑफिसपर्यंत सगळीकडची त्यांची जी यंत्रणा आहे ती पूर्णतः हालून जाईल आणि त्याच्यानंतर मग काहीतरी मार्ग निघतील. आणि आता तुम्ही म्हणशाल ठीक आहे, हे मासाहेब संघटनेने चालू केले, मग आम्ही ह्या संघटनेत आहे, आम्ही त्या संघटनेत आहे, मग आम्ही का करू, हे का करू. सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर स्वतः ड्रायव्हर असन आणि तुमचे जर ह्या गोष्टीमुळे जर हाल झाले असतील, तर एक ड्रायव्हर या नात्याने 100% तुम्ही ह्या गोष्टीत सहभागी व्हा. आणि जेवढ्या तुम्हाला जास्तीत जास्त फेक बुकिंग टाकता येतील तेवढे 100% टाका. कारण आज जर हे जर आपण नाही केलं तर उद्याचा आपला धंदा परत भविष्यात धोक्यातच येणार आहे. हे सगळं आज आपण करतोय ते स्वतःसाठी करतोय. संघटना करते म्हणून मी करावा का आणि नाही करावा असा विचार अजिबात करू नका. एक स्वतः ड्रायव्हर आहे ना तुम्ही, तुमचं स्वतःचं नुकसान होतंय. ह्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःसाठी करा. बाकी कोण कोणासाठी करतंय त्याचा विचार करू नका अजिबात. मला तर असं वैयक्तिक होत होतं, आजपर्यंत मला 6 ते 8 महिन्यात माझं एवढं नुकसान झाले. जिथं माझा हप्त्याला कष्ट करून 21 आणि 25 हजार रुपये हप्ता होत होता, आज तिथं 8,000च्या 10,000च्या वरती जात नाही. शिवाय लोकललाच काम करतोय तरी पण. तर विचार करा, जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला फेक बुकिंग टाकता येतील तेवढं तुम्ही 100% टाका. आणि जर कोणाला काही वाटलं तर मला किंवा अजून तुम्हाला जर ज्याच्याकडून माहिती घ्यायची त्याला नक्की मेसेज करा किंवा त्याच्या संपर्कात राहा. आणि जेवढ्या बुकिंग टाकता येईल तेवढे 100% तुम्ही टाका. तर हाच आपल्याला एकमेव शेवट पर्याय आहे. तर बघू याचे रिझल्ट आपल्याला भविष्यात काय येतात का नाही येतात, पण त्यासाठी प्रयत्न तर आपण नक्की करू. धन्यवाद.